नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही रंगीबेरंगी महिरप कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी इथे नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे. धागा कट करायला कात्री घेतलेली आहे आणि 6 नंबरचे मणी मी इथे वापरत आहे. पांढरा, लाल आणि हिरवा असे 3 रंग घेतलेले आहेत. सुरुवातीला धाग्यात एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि त्याची गाठ मारून घ्यायची आहे. 2 ते 3 गाठी मारून धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे 4 नंबरचे मणी सुद्धा वापरू शकता. दिसायला एकदम नाजूक अशी महिरप होते. कुठलंही कलर कॉम्बिनेशन किंवा क्रिस्टल मणी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर अशा ह्या 2-3 गाठी आपण मारून घेऊया आणि धागा घट्ट ओढून घेऊया. त्यानंतर याच पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण धाग्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 मणी अजून घातलेले आहेत. म्हणजे पहिला पांढरा मणी पकडून टोटल 14 मणी होतात. तर 13 मणी घालून घ्यायचे. शेवटचा मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. त्यानंतर 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ज्यातून धागा बाहेर निघालाय त्याच्या पुढचे 5 मणी सोडून 6व्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. इथून धागा बाहेर निघालेला आहे तर 1 2 3 4 आणि 5 एवढे 5 मणी सोडून द्यायचे आणि पुढच्या 6व्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा. आता पुन्हा 5 मणी ओवायचे आहेत. पांढऱ्याच रंगाचे ओवायचे आहेत. ज्यातून धागा बाहेर निघालाय त्याच्या पुढचे 5 मणी सोडून 6व्या मण्यातनं म्हणजे अगदी आपला जो सुरुवातीचा पहिला पांढरा मणी होता त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता 2 लाल 1 पांढरा 2 लाल असे मणी ओवून घ्यायचे आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. हा आपला टोकाचा पांढरा मणी. त्याच्या पुढचा 1 2 3 हा जो तिसरा पांढरा मणी आहे म्हणजे जे 5 पांढरे मणी ओवले होते त्यांच्या बरोबर मधला. वरपासून बघितलं तर चौथा मणी तो दिसतो आपल्याला. त्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. पुन्हा 2 लाल 1 पांढरा 2 लाल असे मणी ओवायचे. हा आपला जॉईंट मणी आहे. त्याच्या पुढे तिसरा मणी. यातनं धागा खाली काढून घ्यायचा. आता 3 लाल आणि 1 पांढरा मणी ओवायचा आहे. पांढरा मणी शेवटचा सोडून द्यायचा आणि एका लाल मण्यातनं धागावर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट करून घ्यायचा आहे. आता धाग्यात 2 लाल 1 पांढरा 2 लाल असे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो वरचा पांढरा मणी आहे यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. पुन्हा 2 लाल 1 पांढरा 2 लाल असे मणी ओवून घ्यायचे. या वरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 2 लाल 1 पांढरा आणि 2 हिरवे असे मणी ओवून घ्यायचे. हा जो खालचा पांढरा मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा. पुन्हा 2 हिरवे 1 पांढरा आणि 2 हिरवे असे हे 5 मणी ओवून घ्यायचे आणि या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. इथे आपण हिरव्याची पट्टी करत आहोत. आता 3 हिरवे आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. शेवटचा पांढरा मणी सोडून द्यायचा आणि पुढच्या एका हिरव्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे 2 हिरवे 1 पांढरा 2 हिरवे असे मणी ओवून घ्यायचे. यावरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा.
धागा ओढून घ्यायचा. परत 2 हिरवे 1 पांढरा 2 हिरवे मणी ओवायचे आणि या वरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता आपण परत लालची लाईन करणार आहोत, त्यामुळे 2 लाल 1 पांढरा 2 लाल असे मणी ओवून घ्यायचे. या मधल्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. पुन्हा आता 2 लाल 1 पांढरा 2 लाल असे मणी ओवून घेतले. या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. तर वेळेस आपल्याला धागा घट्ट करून घ्यायचा आहे. आता शेवटी 3 लाल 1 पांढरा मणी ओवायचा, शेवटचा पांढरा मणी सोडून द्यायचा आणि लाल मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा. आता 2 लाल 1 पांढरा 2 लाल मणी ओवायचे. यावरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. परत 2 लाल 1 पांढरा 2 लाल मणी ओवून घ्यायचे. यावरच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला पांढऱ्याची लाईन करायची, तर त्यासाठी वरती 2 लाल आणि 3 पांढरे असे मणी ओवायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. वरच्या बाजूला आपल्याला लाल मणीच ठेवायचे आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे इथे वरती सगळीकडे 2-2 लाल मणीच येणार आहेत. आता 5 पांढरे मणी ओवायचे आणि या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता 4 पांढरे मणी ओवायचे, शेवटचा पांढरा मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा. आता 5 पांढरे मणी ओवायचे आणि याच्याबरोबर अपोजिट समोरचा जो मणी, म्हणजे हे जे 5 पांढरे आहेत त्यातला हा मधला मणी, यातनं धागावर काढून घ्यायचा. परत 5 पांढरे मणी ओवायचे आणि हा जो सगळ्यात वरचा पांढरा मणी आहे त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. तर आता या बाजूला 2 लाल 1 पांढरा आणि 2 लाल असे मणी आपण ओवले होते, तसेच मणी आता पुन्हा ओवून घ्यायचे आहेत. आता सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. या 5 पांढऱ्यांमधल्या मधला जो पांढरा मणी आहे, किंवा टोकापासून मोजायला गेलं तर 1 2 3 आणि 4 चौथा मणी, टोकाचा मणी सोडला तर 3रा मणी, वरचा टोकाचा मणी सोडून देऊन पुढच्या 3ऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. आता इथे जसं आपण 2 लाल 1 पांढरा 2 लाल मणी ओवले होते, तशाच पद्धतीने आपण पुढे ओवत जाणार आहोत आणि ही महिरप पूर्ण करणार आहोत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.